नमस्कार कृषी मित्रांनो, आम्ही आहोत कृषी महाविद्यालय हट्टा या क्रॉप कॅफेटेरियामध्ये. तर तुम्ही पाहू शकता आमच्या क्रॉप कॅफेटेरियामध्ये गहू आहे, पालक आहे, सर्व प्रकारचे क्रॉप आहेत, व्हेजिटेबल आहेत. आम्ही आहोत सध्या मक्याच्या प्लॉटवरती आणि माझ्यासोबत कृषी कीटकशास्त्र विभागाचे सांगळे सर आहेत आणि दुसरे कृषी मित्र आपले कृषी अर्थशास्त्र विभागाचे गरड सर आहेत. तर आपण पाहू शकता हा जो प्लॉट आहे हा पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि हे बाजूचे पूर्ण फर्टिलायझर ॲप्लिकेशन केलेले आहेत. तर यावर सांगळे सर इथून पुढे सांगतील. सुरुवातीला ही आहे मक्याचं आपलं पीक. तर याच्यावर बघू आपण कोण्या अळीचा प्रादुर्भाव आहे. विशेष म्हणजे प्रत्येक सध्याच्या अवस्थेत बऱ्याच किडीचा प्रादुर्भाव असतो. आपण बघू स्पोडोप्टेरा फुजीपेरडा बघू प्रत्येक झाडावर आलेली आहे. आणि हिचं नुकसान जर बघायचं असेल तर ही अळी 2018मध्ये भारतात आलेली आहे आणि इतकी घातक अशी अळी अमेरिकेहून आलेली आहे आणि खूप घातक अशी अळी आहे आणि हिचा प्रादुर्भाव जवळपास प्रत्येक पिकावर आपल्याला जाणून येत आहे. या आकाश, हे बघा आकाश याचा एक्सक्रेटा दाखवा. हे बघा, हे तुम्ही तिचा एक्सक्रेटा बघू शकता आणि ही बघा, हे बघा अळी, तिचा कशी डॅमेज बघा. आणि जर अळी जर तुम्हाला ओळखायची असेल तिच्या हेडवर आणि लास्ट मॅन्डिबलवर इन्व्हर्टेड वाय शेप आकाराचं चित्र हिच्यावर आपल्याला दिसून येईल. आणि बघा ही 20 ते 22 दिवसापासून हिचा अटॅक चालू करते आणि ही अळी आपल्याला दिसून येईल गव्हावर, ज्वारीवर आणि जास्तीत जास्त करून मक्यावर. आणि महाराष्ट्रात हिचा सर्वात जास्त आढळ आहे. शेतकऱ्यांनी उपाययोजना काय करायला पाहिजे त्यावर? एकात्मिक कीड नियंत्रणासाठी सुरुवातीला तर तुम्ही म्हणजे 10 दिवसाच्या आतमध्येच सुरुवातीला 1,500 ppmचं NSK घ्यायला पाहिजे ते नीम आर्क म्हणून. तर त्याच्यानंतर जर अटॅक जर कमीच जर नाही झाला तर त्याच्यानंतर कोणतंही रासायनिक जे केमिकल आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कोरॅजिन म्हणजेच क्लोरॅटिनिक वापरू शकता, इमामेक्टिन बेन्झोएट वापरू शकता आणि अशा करून या अळीचा झपाट्याने जो काही कंट्रोल तुम्हाला दिसून येईल. पण सुरुवातीचं आपण बऱ्यापैकी प्रत्येक झाडासोबत तुम्ही